आपल्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये समजातीय श्रेणी होमोलॉगस सिरीज आणि कार्बनी संयुगाचे नामकरण नॉमेनक्लेचर ऑफ कार्बन कंपाऊंड्स याचा अभ्यास करूया. समजा आपण अनेक पुस्तके त्यांच्या विषयानुसार स्वतंत्रपणे विभागून ठेवली. म्हणजे हिंदी, इंग्रजी, विज्ञान इत्यादी सर्व पुस्तके वेगवेगळी ठेवली. जसे याच्या नावातून समजते, समजातीय म्हणजेच समान जात असणारी कार्बनी संयुगे. याची व्याख्या अशा प्रकारे लिहू शकतो. समान जात असणाऱ्या कार्बन संयुगाची अशी श्रेणी ज्यांचे सामान्य सूत्र आणि क्रियात्मक गट समान आहे. ॲल्केन समजातीय श्रेणी अशा प्रकारे आहे: मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन इत्यादी. एका घटकापासून दुसऱ्या घटकापर्यंत CH2 घटकाचा फरक आहे. जसे मिथेनपासून इथेनपर्यंत CH2 घटकाचा फरक आहे, इथेनपासून प्रोपेन, प्रोपेनपासून ब्युटेन, ब्युटेनपासून पेंटेन मध्ये देखील CH2चा फरक आहे. आणि जसे की तुम्ही पाहू शकता, ह्या श्रेणीच्या कोणत्याही संयुगाला आपण CnH2n+2 या सूत्राद्वारे दर्शवू शकतो. जसे की श्रेणीचे सर्वात पहिले संयुग मिथेनमध्ये N ची संख्या 1 असेल. आता जर आपण या सूत्रामध्ये N च्या जागी 1 लिहिले तर मिथेनचे रेणूसूत्र CH4 मिळेल. या श्रेणीमध्ये सर्व कार्बन संयुगे एकेरी बंध सिंगल बॉन्ड ने जोडलेली आहेत आणि यांच्या नावाच्या पुढे N जोडले आहे, जसं मिथेन, इथेन इत्यादी. याचा अर्थ असा देखील आहे की एका घटकापासून दुसऱ्या घटकाच्या मध्ये 14 वस्तुमानाचा फरक आहे. कारण CH2चे वस्तुमान आहे 14. जसे जसे समजातीय श्रेणीत पुढे जाऊ, रेणूचे वस्तुमान वाढेल. जर हायड्रोकार्बन संयुगामध्ये कार्बन कार्बन दुहेरी डबल बॉन्ड झाला तर त्या श्रेणीला अल्कीन म्हणू. अर्थात नावाच्या शेवटी N जोडले जाईल. उदाहरणार्थ इथीन, प्रोपीन, ब्युटीन, पेंटीन इत्यादी. या श्रेणीत देखील एका घटकापासून दुसऱ्या घटकापर्यंत CH2 घटकाचा फरक असतो. आणि जसे तुम्ही पाहू शकता की या श्रेणीच्या कोणत्याही संयुगाला आपण CnH2n या सूत्राद्वारे दर्शवू शकतो. जसं की श्रेणीतील दुसरे संयुग इथीनमध्ये N ची संख्या 2 होईल. आता जर आपण या सूत्रात N च्या जागी 2 लिहिले तर इथीनचे रेणूसूत्र C2H4 मिळेल. अशा प्रकारे हायड्रोकार्बन संयुगामध्ये कार्बन कार्बन तिहेरी बंध ट्रिपल बॉन्ड झाला तर त्या श्रेणीला अल्काइन म्हणू. नावाच्या शेवटी आईन लागेल. आणि तीच महत्त्वपूर्ण गोष्ट की एका घटकापासून दुसऱ्या घटकापर्यंत CH2 घटकाचा फरक राहील. आणि या कार्बन श्रेणीच्या कोणत्याही संयुगाला आपण CnH2n-2 या सूत्राद्वारे दर्शवू शकतो. चला, आता आपल्याला माहिती आहे की क्रियात्मक गट फंक्शनल ग्रुप कशाला म्हणतात. जसे OH अल्कोहॉल, Cl क्लोरीन, Br ब्रोमीन इत्यादी. हा क्रियात्मक गट संयुगांना एक विशेष गुणधर्म प्रदान करतो. जेव्हा एखाद्या हायड्रोकार्बनमध्ये एका हायड्रोजनला जर एखादा इतर गट विस्थापित रिप्लेस करत असेल तर त्याला क्रियात्मक गट म्हणतात. उदाहरणार्थ अल्कोहोल OH हा घेऊया. जर मिथेन हायड्रोकार्बनच्या
एका हायड्रोजनच्या जागी OH अल्कोहोल गट जोडला तर नावाच्या पुढे ऑल जोडून मिथेनॉल होईल. अगदी अशाच प्रकारे संपूर्ण समजातीय श्रेणीची रचना होते. मिथेनॉल, इथेनॉल, प्रोपेनॉल, ब्युटेनॉल, पेंटॅनॉल इत्यादी. तुम्हाला हे आत्तापर्यंत समजलं असेल की अल्कोहॉल ही एक समजातीय श्रेणी आहे आणि इथेही घटकापासून दुसऱ्या घटकापर्यंत जाण्यासाठी CH2 जोडायचे आहे आणि एका घटकापासून पुढील घटकापर्यंत जाण्याने 14 वस्तुमान बदलते. आणि कारण की सर्वांमध्ये एकच क्रियात्मक गट OH जोडलेला आहे, त्यामुळे या सर्वांच्या रासायनिक गुणधर्मांमध्ये देखील समानता असते. अशा प्रकारे तुम्ही हायड्रोकार्बन समूहामध्ये वेगवेगळे क्रियात्मक गट लावून समजातीय श्रेणीची रचना करू शकता. तर आता तुम्हाला समजलं असेल की संयुगांची अशी शृंखला ज्यात कार्बन शृंखलेत असलेल्या हायड्रोजनला एकाच प्रकारचा क्रियात्मक गट विस्थापित करतो, ज्याला समजातीय श्रेणी म्हणतात. यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण सूत्र हे आहे की घटकापासून दुसऱ्या घटकापर्यंत जाण्यासाठी CH2 आणि 14 वस्तुमानांची वाढ होते. जेव्हा एखाद्या समजातीय श्रेणीमध्ये रेणू वस्तुमान वाढते तेव्हा भौतिक गुणधर्मांमध्ये क्रमबद्धता दिसून येते. असे यामुळे होते कारण रेणू वस्तुमान वाढण्याबरोबरच द्रवणांक आणि उत्कलनांक ह्याच्यामध्ये वाढ होते. पूर्ण स्वरूपाने क्रियात्मक गटाद्वारे सुनिश्चित करणारे रासायनिक गुणधर्म समजातीय श्रेणीमध्ये समान राहतात. आशा आहे तुम्हा सर्वांना समजातीय श्रेणीबद्दल काही शंका नसावी. चला, आता आपण कार्बनी संयुगांच्या नामकरण पद्धतीचा अभ्यास करू. कार्बनी संयुगांची नामकरण पद्धत समजून घेण्याआधी एका नावाचे उदाहरण पाहूया. जसे श्री महेंद्रसिंग धोनी या नावामध्ये श्रीला प्रिफिक्स किंवा उपसर्ग म्हणू शकतो. महेंद्र पहिले नाव झाले, सिंग मधले नाव आणि धोनी आडनाव आहे. अगदी अशाच प्रकारे कार्बनी संयुगांचे नाव देखील 5 भागात विभागलेले आहे. चला आपण जाणून घेऊया की ते 5 भाग कोणते आहेत. सर्वात पहिला भाग असतो प्राथमिक उपसर्ग, मग येतो द्वितीय उपसर्ग, मग येते कार्बन शृंखला, मग येतो द्वितीय प्रत्यय जो नावाच्या नंतर जोडला जातो आणि मग येतो प्राथमिक प्रत्यय. अशा प्रकारे आपल्या कार्बनी संयुगाचे नाव 5 भागात विभागलेले आहे. आता चर्चा करूया नामकरण पद्धतीच्या नियमांची. परंतु हे एकाच वेळी तुम्हाला समजणे थोडे कठीण जाऊ शकते, कारण गणिताप्रमाणेच यामध्ये तुम्हाला सराव करण्याची आवश्यकता असेल. उदाहरणाद्वारे याची चर्चा केली असता हे तुम्हाला लक्षात येईल आणि तुम्ही कोणत्याही संयुगाचे नामकरण करण्यास सक्षम व्हाल. चला जाणून घेऊया नामकरण पद्धतीबद्दल. पहा, सर्वात आधी तुम्हाला सांगावे लागेल विस्थापकाबद्दल. आता हे विस्थापक म्हणजे काय असते? जसे केवळ कार्बन आणि हायड्रोजन असेल तर त्याला म्हणतात हायड्रोकार्बन. जर यामध्ये आपण एखादा हायड्रोजन काढून त्या जागी फ्लोरीन लावले, कारण हायड्रोजन आणि फ्लोरीन दोन्ही कार्बनशी एकेरी बंध तयार करतात. अगदी अशाच प्रकारे हायड्रोजनच्या जागी क्लोरीन, ब्रोमीन किंवा आयोडीन लावता येऊ शकतो. आता हे काय आहेत? हे आहेत विस्थापक. कारण यांनी हायड्रोजन विस्थापित करून त्याची जागा घेतली आहे. इंग्रजीमध्ये याला सबस्टिट्यूशन असं म्हणतात. आत्तापर्यंत आपण 4 विस्थापकांची चर्चा केली आहे. पुढे आणखी विस्थापकांबद्दल जाणून घेऊयात. जर कार्बनी संयुगांमध्ये फ्लोरीन दिसला तर काय लिहायचे?
नावाच्या आधी लिहायचे आहे फ्लोरो, आणि जर क्लोरीन दिसला तर क्लोरो. ब्रोमीन दिसले तर ब्रोमो लिहू, आणि जर आयोडीन दिसले तर आयोडो असं लिहू. तर सर्वात आधी कार्बनी संयुगांमध्ये काय पाहायचे? तर फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन किंवा आयोडीन आहे का? तर प्राथमिक उपसर्ग लिहू. यानंतर आपण कार्बनमध्ये वलय तयार होत आहे का हे पाहू शकतो. हे तुम्ही सहजपणे पाहू शकता. अर्थात कार्बनची शृंखला सरळ आहे की वलय तयार होत आहे. जर वलय तयार झाले तर तुम्ही सायक्लो शब्दाचा उपयोग कराल. मग तुम्ही याल मुख्य कार्बन शृंखलेवर की त्यावर किती कार्बन आहेत. जर एक कार्बन असेल तर लिहाल मीथ. जर 2 कार्बन असतील तर लिहाल ईथ. जर 3 कार्बन असतील तर लिहाल प्रोप. जर 4 कार्बन असतील तर लिहाल ब्यूट. जर 5 कार्बन असतील तर लिहाल पेंट. जर 6 कार्बन असतील तर लिहाल हेक्स. जर 7 कार्बन असतील तर लिहाल हेप्ट. जर 8 कार्बन असतील तर लिहाल ऑक्ट. जर 9 कार्बन असतील तर लिहाल नॉन. जर 10 कार्बन असतील तर लिहाल डेक. हा क्रम तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहायला हवा. आता तुम्ही पाहाल की कार्बन कार्बनच्या मध्ये एकेरी बंध सिंगल बॉन्ड आहे की दुहेरी बंध डबल बॉन्ड आहे की तिहेरी बंध ट्रिपल बॉन्ड आहे. जर एकेरी बंध असेल तर एन लिहू, दुहेरी बंध असेल तर इन लिहू, आणि जर तिहेरी बंध असेल तर आईन लिहू. आता प्राथमिक प्रत्ययाकडे येऊ. क्रियात्मक गट किंवा फंक्शनल ग्रुप. याच्या कार्बनच्या नावाचे सर्वात अधिक महत्त्व आहे, जसे एखाद्या नावात आडनावाचे महत्त्व असते. जर प्राथमिकमध्ये OH किंवा हायड्रॉक्सिल दिसले तर ते अल्कोहोल आहे. याच्यासाठी तुम्ही लिहाल ऑल. CHO दिसले तर ते आहे ॲल्डेहाइड. यासाठी तुम्ही लिहाल एल. COOH दिसले तर हे आहे कार्बॉक्सिलिक आम्ल. यासाठी लिहाल ऑइक आम्ल. CO दिसले तर ते आहे कीटोन, आणि यासाठी लिहाल ऑन. ही ती जादुई सूत्र आहेत जी तुम्ही एकदा समजावून घेतलीत तर तुम्ही कार्बनच्या कोणत्याही संयुगाचे नाव लिहू शकता. आपण पुढील व्हिडिओमध्ये कार्बनी संयुगांच्या रासायनिक अभिक्रियांचा अभ्यास करू.